भाजपचे नेते आमदार डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। आशिष भाऊ, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी एनडीएकडनं प्रयत्न सुरू आहे। तुम्हाला काय वाटतंय कोणच? नाही, अतिशय चांगली अशी कारकीर्द आपले विद्यमान राज्यपाल सन्माननीय महामहिम CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राने पाहिली आहे। त्यांनी जी केलेले कार्य आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। चान्सलर म्हणून वेगवेगळ्या विद्यापीठांमधलं त्यांचं काम असो किंवा सातत्याने जवळपास 30 जिल्ह्यांपर्यंत कोणता एकमेव राज्यपाल असेल जो महाराष्ट्रामध्ये पोचला ते म्हणजे आपले सन्माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन। त्यांना एनडीएनी काल ठरवलं आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना समोर ठेवायचं। सोबतच भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी सर्व पक्षाच्या लोकांना विनंती केली आहे की ही निवडणूक अविरोध व्हावी आणि म्हणून किमान महाराष्ट्राच्या या राज्यपालांना देशाचं उपराष्ट्रपती बनवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर समर्थन द्यावं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राचा गुणगौरव वाढेल अशा प्रकारची एक भूमिका सन्माननीय उद्धवजींनी घ्यावी अशी विनंती नक्कीच मी करतो। उद्धवजींनी का ते इंडिया आघाडीमध्ये आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये? नाही, आपण आताच झालेल्या विधानसभेच्या सत्रामध्ये पाहिलं की विधान परिषदेमध्ये बोलत असताना आमचे सन्माननीय नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यानिमित्ताने उद्धवजी जर आमच्याकडे येत असतील तर त्याचा विचार करता येईल अशा प्रकारचा सूतोवाच केला आहे। म्हणून त्याची सुरुवात या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय CP राधाकृष्णन यांना जाहीर समर्थन करून उद्धव ठाकरे यांनी जर दिली तर नक्कीच महाराष्ट्राच्या वैभवामध्ये अजून जास्ती चांगलं द्विगुणित करण्याची मदत होईल। म्हणजे असं म्हणायचं आहे तुम्हाला की उद्धव ठाकरे यांची जवळीकता एनडीए सोबत वाढत आहे आणि त्याचं पहिलं पाऊल त्यांनी टाकावं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देऊन? नाही, बघा, विचारधारा शेवटी एकच आहे। एवढे वर्ष भाजपा उद्धव ठाकरे सोबत राहिले आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये फक्त विरोधाला विरोध आणि कारणाला कारण न लावता कुठंतरी सामंजस्याची भूमिका आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना देशाचं उपराष्ट्रपती बनण्याची भूमिका उद्धवजींकडनं अपेक्षित आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।